बातमी आता समोर आली आहे। महाराष्ट्रामध्ये गेल्या आठवड्याभरापासून अतिमुसळधार ते मुसळधार पाऊस पडत आहे। काही ठिकाणी ढगफुटी होऊ लागल्या तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू लागलाय। पाऊस कधी बंद होईल याची आतुरतेने प्रत्येक शेतकरी आता वाट बघू लागला आहे। परंतु आज परत एकदा पावसाने मोठा धोका दिल्याचं पाहायला मिळतंय। मोठ्या पावसाचे संकेत हवामान खात्याने आज त्या ठिकाणी दिले आहेत। पुढील 4 तासानंतर या भागामध्ये मोठ्या पावसाला परत एकदा आजपासून सुरुवात होईल। त्यामुळे पुढचे 12 तास अत्यंत धोकादायक असणार आहेत। हवामान खात्याने हा अचूक अंदाज या ठिकाणी आता वर्तवला आहे। पुढचे काही तास महाराष्ट्रासाठी भयंकर धोक्याचं असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। सगळ्यात मोठ्या पावसाला आजपासून सुरुवात होत असल्याने हवामान खात्याकडून आता गंभीर इशारा जाहीर केला आहे। यामध्ये अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश पाऊस होण्याचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आला आहे। वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र झाल्याने हा मुसळधार पाऊस येण्याची भीती व्यक्त केली आहे। पण आता एक धक्कादायक बातमी समोर येत आहे, जी ऐकून तुम्हाला सुद्धा आता धक्का बसणार आहे। अवघ्या काहीच तासामध्ये महाराष्ट्रातील या भागामध्ये परत एकदा मोठी ढगफुटी सदृश परिस्थिती या ठिकाणी या भागामध्ये निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। हवामान खात्याने अवघ्या 5 मिनिटांपूर्वी एक नवीन आणि धक्कादायक अंदाज या ठिकाणी पुढील 12 तासांसाठी जाहीर करण्यात आलाय, ज्यामुळे सगळ्यांच्याच मनामध्ये भीती त्या ठिकाणी निर्माण झाल्या। पुढील 12 तास हे महाराष्ट्रासाठी अत्यंत धोकादायक असणार असा अंदाज त्या ठिकाणी आता वर्तवलाय। सर्वात मोठा गंभीर आणि धोकादायक अंदाज हवामान खात्याने दिला आहे। या भागामध्ये ढगफुटीसह पूर येण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या आणि यामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं आणि घरांचं नुकसान होण्याचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आलाय। हवामान खात्याने या भागामध्ये विशेष सूचना या ठिकाणी जाहीर केल्या आहेत। गेल्या 130 वर्षातील सर्वात मोठा पाऊस येत्या 12 तासांच्या आतमध्ये पडण्याची शक्यता आता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे कोणत्या भागामध्ये ढगफुटी होणार, कोणत्या भागामध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार, तुम्हाला काय काय काळजी घ्यायची आहे तुम्ही लगेच पाहायचं आहे। महाराष्ट्रासाठी पुढील 12 तास अत्यंत धोक्याचं असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आले। राज्यातील या 10 जिल्ह्यांमध्ये ढगफुटीचा मोठा धोका त्या ठिकाणी पुढील 4 तासानंतर होणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे। हवामान खात्याने यंदाच्या पावसाळ्यातील सर्वात मोठा धोका त्या ठिकाणी पुढील 12 तासांसाठी या ठिकाणी जाहीर केलाय, घोषित केलाय। या 10 जिल्ह्यांमध्ये अक्षरशः आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे। हवामान खात्याने अवघ्या 5 मिनिटांपूर्वी डेंजर अलर्ट या ठिकाणी जाहीर केलाय, जो अत्यंत तीव्र स्वरूपाचा या ठिकाणी सांगितलाय। बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता एक महाकाय वादळाचे रूप त्या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये त्या ठिकाणी धारण करणार आहे। हे वादळ प्रचंड वेगाने महाराष्ट्राच्या दिशेने आता विशेषतः मुंबईच्या दिशेने सरकत आहे। याचे परिणाम आता लवकरच तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये दिसायला सुरुवात होईल। हवामान खात्याने या 10 जिल्ह्यांची एक विशेष यादी या ठिकाणी जाहीर केल्या, ज्यामध्ये ढगफुटी सदृश पावसाची शक्यता अनेक भागामध्ये आता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की ढगफुटी म्हणजे नेमकं काय असतं, तर बघा, अगदी अर्ध्या 1 तासामध्ये त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात ढग फुटून त्या ठिकाणी पावसाच्या सरी त्या ठिकाणी कोसळत असतात आणि मोठं नुकसान होण्याची शक्यता यामध्ये वर्तवण्यात आलेली असते। घराघरामध्ये अचानकपणे त्या ठिकाणी पाणी शिरत असतं। नद्या अचानकपणे तास ते 1 तासामध्ये त्या ठिकाणी दुतडी भरून वाहत असतात। तुम्हाला समजणार सुद्धा नाही की नेमकं पाऊस कुठे पडला आणि का पडला। अचानक पाऊस त्या ठिकाणी, आता ढगफुटी म्हणजे काय प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न येतो। तर कायम जो पाऊस पडत असतो तर तो थेंबाथेंबाने पडतो, परंतु ढगफुटीचा पाऊस जो असतो तर त्या ठिकाणी पावसाची मोठी धार लागलेली असते, थेंब त्या ठिकाणी तुटलेला नसतो। अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी मोठं आभाळ त्या ठिकाणी कोसळत असतं, याला ढगफुटी म्हणतात। अशा स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पुढील 4 तासांच्या आतमध्ये आता या भागामध्ये होणार असल्याची मोठी अपडेट सुरू झाली आहे। मग आता कोणत्या भागामध्ये आता या ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस पडेल आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आता याचा धोका जास्त आहे तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। पुढील 4 तासांसाठी सर्वात मोठा धोका या ठिकाणी हवामान खात्याने जाहीर केला आहे। यामुळे आता धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे आणि रस्त्यावर त्या ठिकाणी गुडघे इतकं, मांडे इतकं, अचानकपणे छाती इतकं पाणी सुद्धा साचण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। बंगालच्या उपसागरातील हा कमी दाबाचा पट्टा अत्यंत तीव्र स्वरूपाचा बनलाय। आता त्या ठिकाणी हा मोठा पाऊस, ढगफुटी सदृश पाऊस त्या ठिकाणी अरबी समुद्रातून डायरेक्ट मुंबई शिरेल आणि मुंबईतून त्या ठिकाणी या महत्त्वाच्या 10 जिल्ह्यांमध्ये आणि या भागामध्ये महाराष्ट्राला झोडपून काढणार आहे
आणि यामुळे एक भयंकर चित्र निर्माण होण्याची शक्यता या ठिकाणी आता हवामान खात्याने व्यक्त केली आहे। आकाश पूर्णपणे आभाळ सध्याला पाण्याने भरलंय आणि यंदाच्या पावसाळ्यातील सर्वात मोठा धोकादायक अंदाज या ठिकाणी पुढील 12 तासांसाठी जाहीर केलाय। अवघ्या काही मिनिटांपूर्वीच हा अंदाज त्या ठिकाणी जाहीर केलाय। हवामान तज्ज्ञांच्या मते या 10 जिल्ह्यांमध्ये तसेच काही भागामध्ये पुढील काही तास मोठा धोका या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता आहे। विशेषतः आता रात्रीच्या वेळी सर्वात जास्त धोका असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आले, कारण मध्यरात्रीच्या सुमारास काही भागामध्ये या ढगफुटीची सदृश्याची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। प्रशासनाने नागरिकांना सावध राहण्याचा इशारा या ठिकाणी आता देऊन टाकला आहे। या 10 जिल्ह्यांची एक वेगळी यादी आता त्या ठिकाणी तयार केली आहे आणि जर तुमचा जिल्हा यामध्ये असेल तसेच काही भागामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस पुढील काही तासांमध्ये निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या, त्यामुळे डेंजर इशारा या भागामध्ये आणि या 10 जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने आता जाहीर केलाय। डबल तीव्रतेचा रेड अलर्ट जारी केलाय। तुम्ही बरोबर ऐकले, डबल तीव्रतेचा रेड अलर्ट म्हणजेच आता तुम्हाला त्या ठिकाणी हा पाऊस इतका मुसळधार पडणार आहे की थोड्याच वेळामध्ये आता नदी नाले तुडुंब भरण्याची शक्यता आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलंय। गेल्या 130 वर्षातील सर्वात मोठा पाऊस पुढील 12 तासांसाठी पडणार असल्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। त्यामुळे कोणकोणत्या भागात ढगफुटी होणार, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आणि तुम्हाला नेमकं काय काळजी घ्यायची आहे बघा। या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये या 10 जिल्ह्यांमध्ये जोरदार ढगफुटीला सुरुवात होणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे, त्यामुळे मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। नागरिकांनी कोणीही अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये असा स्पष्ट इशारा हवामान खात्याने देऊन टाकलाय। विशेषतः रात्रीच्या वेळी जेव्हा ढगफुटीची शक्यता असते तेव्हा तुम्ही सावध राहणं गरजेचं आहे। हवामान खात्याने सांगितलंय की हा अंदाज अतिशय तीव्र स्वरूपाचा आहे आणि तो खोटा आता ठरणार नाही। आज मध्यरात्रीपर्यंत काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह चक्रीवादळाचा देखील धोका या ठिकाणी अनेक भागामध्ये आता वर्तवण्यात आलाय। ही बातमी ऐकून अनेकांची झोप आता उडाल्या, पण ही सत्य परिस्थिती अशीच आहे। महाराष्ट्रावर एक मोठं संकट सुद्धा येत आहे। याचे परिणाम पुढील काही तासांमध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला आता दिसायला सुरुवात होईल। भारतीय हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी सुद्धा हवामान अंदाज त्या ठिकाणी डेंजर स्वरूपाचा सांगितलाय। त्यांनी सांगितले की आता पुढील त्या ठिकाणी 2 ते 3 दिवस अशाच प्रकारचा प्रचंड मोठा पाऊस त्या ठिकाणी पडणार असल्याचा अंदाज त्या ठिकाणी जाहीर केलाय। म्हणजेच आज पुढील काही तासांमध्ये या मोठ्या पावसाला आता सुरुवात होणार आहे। पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे सत्र 2-3 दिवस अशाच प्रकारे चालू राहणार आहे। दररोज वेगवेगळ्या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल। तसेच या 10 जिल्ह्यांमध्ये आज 4 तासानंतर ढगफुटीची शक्यता देखील या ठिकाणी आता वर्तवण्यात आल्या। पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण, खानदेशात आज त्या ठिकाणी मध्यरात्रीपासून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्या। हा मोठा पाऊस त्या ठिकाणी रात्रीपासून सुरुवात होण्याची शक्यता आल्या। तसेच काही भागामध्ये पुढील 4 तासानंतर मोठ्या पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। आता बघा या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपाचा पाऊस पडेल या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। मराठवाडा, पश्चिम विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात आता मोठा पाऊस पसरेल। काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडेल। मुंबई, पुणे, सातारा, सोलापूर, लातूर, बीड, परभणी, जालना, नांदेड, संभाजीनगर यामध्ये जोरदार पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टी, विजांचा मारा होण्याची शक्यता आहे। नेमका अतिवृष्टी आणि विजांचा मारा कोणत्या जिल्ह्यामध्ये वर्तवलाय, ढगफुटी कोणत्या जिल्ह्यामध्ये वर्तवल्या पहा। शेतकऱ्यांनी पाळीव प्राण्यांची काळजी घ्यायची आहे। पूर येण्याची शक्यता लक्षात घेऊन नदीकाठच्या भागात जनावरे बांधू नयेत तुम्ही। आता तुम्हाला माहीतच असेल 20 ऑगस्टला 22 ऑगस्टला खूप मोठा पाऊस पडला, जनावरे वाहून गेली। 2-3 दिवसाच्या पाठीमागे पण तशा स्वरूपाचा पाऊस पडलाय। त्यातच आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला त्या ठिकाणी हाच अंदाज पुढील 24 तासांसाठी जाहीर केलाय। त्या ठिकाणी तुमच्या शेतीमध्ये जर पिकं असतील तर पिकावर किंवा झाडावर जाळ्यासारखी दिसेल। ही जाळी धुके आल्यानंतर साधारण त्या ठिकाणी 12 दिवसांनी पाऊस पूर्णपणे थांबण्याची शक्यता आहे। म्हणजे काय करायचं आहे, तुमची जर महत्त्वाची डाळिंब वगैरे असेल, त्या ठिकाणी वेगवेगळे पिके असेल, आता त्या ठिकाणी पेरू वगैरे असेल तर त्या ठिकाणी कागदाची जाळी वगैरे तुम्हाला घालून घ्यायची आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी विशेषतः आपल्या पिकांची काळजी घ्यायला असं या ठिकाणी सांगण्यात आलंय। आता त्यामुळे तुमच्या शेतामध्ये पाणी साचण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। नागरिकांनी विशेष काळजी तुम्हाला घ्यायला सांगितल्या। आता विजांचा मारा त्या ठिकाणी मोठा होऊ शकतो, त्यामुळे मोबाईलवर अजिबात बोलू नका सांगितले। पाळीव प्राण्यांची काळजी घ्यायची आहे। शेतीची कामे हवामानानुसार नियोजित जी जर केलेत
त्यानुसार घ्यायचे आहे। हवामान अचानक त्या ठिकाणी बदल झाल्यास पुढची माहिती पंजाबराव डग त्या ठिकाणी आता देतीलच। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा त्या ठिकाणी तीव्र झालाय, यामुळे विचित्र परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। हवामान खात्याने असा भयंकर अलर्ट या ठिकाणी कधी जाहीर केला नव्हता। हा अलर्ट इतक्या गंभीर स्वरूपाचा या ठिकाणी आता देण्यात आला आहे। त्यामुळे तुम्हाला काय काय काळजी घ्यायची आहे, कोणत्या भागामध्ये अति प्रचंड स्वरूपाचा पाऊस पडणार आहे बघा, कमी वेळात जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे विनाशकारी परिणाम होऊ शकतात। बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा आता तीव्र झाल्याचं पाहायला मिळतंय, यामुळे बाष्पाचा प्रचंड पुरवठा होत आहे, याची ऊर्जा अनेक पटीने वाढायला सुरुवात झाली आहे। याचबरोबर अरबी समुद्रातून येणारे बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर जमा होऊ लागलेत। या दोन प्रणालींचा संगम झाल्यामुळे हवेत एक चक्राकार परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळाचा देखील धोका आहे। विशेषतः या 10 जिल्ह्यांपैकी 5 जिल्ह्यांमध्ये रात्रीच्या वेळी भयंकर मोठं चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे। हे वादळ प्रचंड वेगाने महाराष्ट्राच्या दिशेने विशेषतः मुंबईच्या दिशेने पुढे सरकत आहे। रात्री 2 वाजण्याच्या सुमारास या जिल्ह्यामध्ये दाखल होईल। काही जिल्ह्यांमध्ये ढगफुटीसाठी अत्यंत पोषक वातावरण या ठिकाणी तयार झाल्याचं आता पाहायला मिळतंय। मुंबईकडून येणारे हे वारे सह्याद्रीच्या पर्वतरांगांना धडकणार आणि तिथे ढगांचा एक प्रचंड समूह तयार होईल। अवघ्या अर्ध्या तासात तुफान पाऊस कोसळेल आणि ढगफुटी सदृश्य परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होईल। हा पाऊस आता 10 जिल्ह्यांना झोडपून काढणार आहे। वाऱ्याचा वेग शेकडो किलोमीटर पर्यंत पसरेल आणि त्यामुळे रस्त्यावर पाणी साचेल, गुडघ्या इतकं, छाती इतकं, मांडी इतकं पाणी साचेल। हवामान खात्याने डबल रेड अलर्ट जारी केलाय। नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला या ठिकाणी दिलाय। नांदेड असेल, लातूर असेल या जिल्ह्यामध्ये ढगफुटीमुळे प्रचंड त्या ठिकाणी नुकसान झालं होतं, वाहने पाण्यात बुडाली होती। तशाच प्रकारची परिस्थिती येत्या 12 तासांमध्ये आता पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। यापेक्षाही त्या ठिकाणी कित्येक पटीनं, तीव्र पटीनं आता या ठिकाणी पाऊस येत्या 4 तासानंतर पडण्याची शक्यता आहे। आज मध्यरात्रीनंतर 2 वाजेपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्या। काही भागामध्ये चक्रीवादळाचा देखील धोका आहे असं सांगितलंय। विशेषतः रात्री 2 वाजल्यानंतर चक्रीवादळाचा मोठा धोका या भागामध्ये होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। आता बघा या ठिकाणी कोणते आहेत ते 10 जिल्हे जिथे हवामान खात्याने कोणत्या जिल्ह्यांना इशारा दिलाय, याची यादी तुम्हाला आम्ही सांगणार आहे। जर तुमचा जिल्हा या यादीमध्ये असेल तर पुढील काही तासात तुमच्या जिल्ह्यात अक्षरशः तांडव होणार आहे, राक्षसी वेगाने पाऊस येणार आहे, त्यामुळे तुम्हाला सावध राहणं गरजेचं आहे। 10 जिल्ह्यांपैकी 5 जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळाचा मोठा धोका आहे, यासाठी सरकारने विशेष तयारी केल्या। नागरिकांना काही सूचना देण्यात आल्या, त्या तुम्हाला पाळणं अत्यंत गरजेचं आहे। जर तुम्ही या सूचना पाळल्या नाही तर मोठा धोका होऊ शकतो। या जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा आणि विजांचा कडकडाट होणार आहे। काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय, पण या 10 जिल्ह्यांपैकी 5 जिल्ह्यांना वादळी वारा आणि 5 जिल्ह्यांना ढगफुटीचा इशारा दिलाय। रात्री 2 वाजेपर्यंत हा धोका आणखी वाढणार आहे। सध्या वातावरण बदलत आहे आणि वाऱ्याचा वेग हळूहळू वाढत आहे। थोड्याच वेळात हे वारे 100 ते 120 किलोमीटर प्रति तास वेगाचे वारे वाहू लागतील, ज्यामुळे घरावरील पत्रे उडू शकतात, झाडे उन्मळून पडू शकतात आणि विजेचे खांब कोसळू शकतात। त्यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे। नागरिकांनी घरातील वस्तू व्यवस्थित जपून ठेवाव्यात आणि जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात, अशा सूचना या ठिकाणी देण्यात आलेत। गेल्या 130 वर्षातील सर्वात मोठा पाऊस पुढील 12 तासांच्या आत पडणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी आता समोर आली आहे। त्यामुळे 10 जिल्ह्यांना डबल रेड अलर्ट त्या ठिकाणी दिलाय। आता कोणते ते 10 जिल्हे आहेत सविस्तर पाहूया। पहिला जिल्हा आहे पुणे। पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यता आहे। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने नदीकाठच्या गावामध्ये पूर येण्याचा धोका आहे। दुसरा जिल्हा आहे सातारा। सातारा जिल्ह्यामध्ये कोयना आणि महाबळेश्वर परिसरात अतिवृष्टी, दरडी कोसळण्याची भीती आहे। तिसरा जिल्हा आहे कोल्हापूर। कोल्हापूरची पंचगंगा नदी पातळी वाढण्याची शक्यता आहे, ग्रामीण भागातही पूर येऊ शकतो। चौथा जिल्हा आहे सिंधुदुर्ग। किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडेल, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सक्त इशारा केलाय। पाचवा जिल्हा आहे रत्नागिरी। चिपळूण, खेड, राजापूर यासारख्या भागात अतिवृष्टी आणि ढगफुटीची शक्यता वर्तवण्यात आल्या। 6वा जिल्हा आहे रायगड। अतिवृष्टी आणि दरडी कोसळण्याची भीती यामुळे जास्त आहे। मुंबई गोवा महामार्गावर वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे। 7वा जिल्हा आहे त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे नांदेड, येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे।
8वा जिल्हा आहे हिंगोली, येथे सुद्धा वादळी वाऱ्यांनी विजांच्या कडकडाटासह मोठा पाऊस पडेल. 9वा जिल्हा आहे जालना, येथेही 12 तासांच्या आतमध्ये मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर 10वा जिल्हा आहे सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे छत्रपती संभाजीनगर, या जिल्ह्यांना सुद्धा त्या ठिकाणी मोठा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली. त्यामुळे सर्वांनी आता आज पुढील 12 तासांसाठी काळजी घेण्याचं आवाहन या ठिकाणी करण्यात आले. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.